पिंपरी चिंचवडमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर अजित पवारांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये बैठक घेऊन डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केलेला आहे। माजी आमदार विलास लांडे हे सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे। मात्र ते सुद्धा अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे। तर दुसरीकडे अजित गव्हाणे यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। बारामतीत झालेल्या लढतीनंतर आता अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्यांमधला संघर्ष रंगणार आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत बुधवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 25 पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि 20 माजी नगरसेवकांचा समावेश होता। या पक्षप्रवेशानंतर तातडीनं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अजित पवारांनी गुरुवारी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावली। पक्षप्रवेशावेळी माजी आमदार विलास लांडे हे सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत होतं। मात्र विलास लांडे हे अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे अजित पवारांसोबतच असल्याचा दावा या बैठकीत करण्यात आला। 21 जुलैला होणाऱ्या बैठकीची जबाबदारी माजी आमदार विलास लांडेंकडे सोपवण्यात आली आहे। बुधवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलेल्या अजित गव्हाणे यांनी मात्र लांडे हे आपल्या सोबतच असतील असं स्पष्ट केलंय। आजचं जे त्यांचं मीटिंगला जाणं हे मला माहिती होतं, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती होतं ते मीटिंगला जाणार। शेवटी आम्ही पवार साहेब आणि अजितदादा आमच्यासाठी वेगळे नाही। त्यांची भूमिका कायमच संशयास्पद राहिलेली का? नाही, असं नाही आहे। ते माझ्याच पाठीशी आहेत। तुम्हाला दिसेल आगामी काळामध्ये आणि येत्या विधानसभेमध्ये ते चित्र स्पष्ट होईल तुम्हाला इलेक्शनच्या निमित्ताने। तुम्हाला 100% खात्री आहे की विलास लांडे तुमच्याबरोबर असतील? मला 100% खात्री आहे, 100% त्यांच्यावर विश्वास आहे, ते माझ्या पाठीशी उभे राहतील। आता लांडे नेमके कुणाचे यावरनं संघर्ष सुरू झालेला दिसतोय। त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांचे कट्टर समर्थक अजित गव्हाणेंच्या प्रवेशानंतर त्याचेही पडसाद महाविकास आघाडीत उमटताना दिसतायत। शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी भोसरीमधला शुक्रवारचा जनता दरबार रद्द केलाय। लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित गव्हाणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं होतं। त्याची सल अद्यापही अमोल कोल्हे यांच्या मनात असल्यानं कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा आहे। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुलभा उबाळे यांनीही कोल्हे यांच्या विरोधात काम करणाऱ्या गव्हाणेंना गद्दार म्हटलंय। गव्हाणे हे आमदारकीच्या शर्यतीत असल्यानं ही टीका होत असल्याची चर्चा आहे। यात गव्हाणे यांनी मात्र उमेदवारी कुणालाही मिळाली तरी महाविकास आघाडी सोबतच राहणार असं स्पष्ट केलंय। आता ज्या झाल्यात लोकसभेच्या निवडणुका त्यामध्ये संपूर्ण शिवसेनाच फक्त डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाठीशी होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे जेमतेम 10च कार्यकर्ते होते जे शरद पवार गटाचे होते आणि आता जी मंडळी आलेली आहेत त्यांनी त्यावेळेस महायुतीमध्ये काम केलं होतं। त्यामुळं महाराष्ट्राचा जो आता सध्या नरेटिव्ह आहे की गद्दारांच्या विषयी लोकांचा आकस आहे आणि जे संपूर्ण महाराष्ट्रात आघाडीला जे यश मिळालंय तर ह्याच्या संदर्भात मिळालेले, त्यामुळे लोकांच्या भावनेचा सुद्धा आदर होईलच ना। मी पवार साहेबांबरोबर आज काल आम्ही प्रवेश केला आणि त्या ठिकाणी आम्ही आता ठरवलं की या भोसरी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादीचा असो, त्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचं अशा प्रकारची आमची भूमिका आहे। लोकसभा निवडणुकीनंतर पिंपरी चिंचवडमधल्या आमदारकीची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। पवार काका पुतण्यांची वर्चस्वाची लढाई पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळणार आहे। 20 जुलैला शरद पवारांचा मेळावा पिंपरी चिंचवडमध्ये होणार असून त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांची बैठक पार पडेल। महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी आणि पवार काका पुतण्यांच्या या संघर्षात पिंपरी चिंचवडमध्ये काय होणार याची उत्सुकता आता वाढली आहे। सचिन चपळगावकरचा ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।